नमस्कार शेतकरी बंधूंनो कंप्लीट 40 दिवस झाले आहेत, म्हणजेच 1 महिना आणि 10 दिवस झालेले आहेत. आपले 100 पक्षी होते आणि 100 पक्ष्यांचं नेट वजन 1 किलोच्या पुढे गेलेलं आहे. 1100 ग्रॅम 1200 ग्रॅम इथपर्यंत वजन गेलेलं आहे, ते पण चक्क 70 रुपयामध्ये. शेतकरी बंधूंनो, कोंबडी पालन खूप सोपं असतं आणि मी तुम्हाला कोंबडी पालनाची नीतिनियमाने ही माहिती देतच असतो. तर आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओसाठी टिप्पणी करायची आहे. मी खाद्याचा खर्च आणि पक्ष्याचं वजन अगदी सविस्तर तुम्हाला दाखवणार आहे. शेडमध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला सविस्तर पक्षी दाखवून घेतो. फक्त पक्षी बघू शकता ते कसे उकरत आहे ना, त्यांना व्यवस्थित दाखवा. अगदी कोंबडा कोंबडी कसे पक्षी आहेत आपले. आणि फक्त 1 महिना 10 दिवस झालेले आहे. अर्थातच 40 दिवस आज कंप्लीट झालेले आहे सगळ्या पक्ष्यांना. आपण मादीचं वजन करणार आहोत, नराचं वजन करणार आहोत. चला, एक पक्षी आपल्या हाताला आलेला आहे, याचं वजन करून घेऊ. तर बघा, मी पाय ढिल्ले सोडतो. हे बघा, 1250 ह्या नराचं वजन झालेलं आहे. 1250 याला सोडून देऊ. आता याचं वजन करूया. मादी भरत आहे 1100 ग्रॅम, नर भरत आहे 1250 ग्रॅम. नर घेतलेला आहे. हे बघा, 1256 ग्रॅम बघू शकता, 1256 ग्रॅम. तर सर्व पक्षी बघून घ्या. 100 पक्षी होते. 100 पक्षामध्ये एकही पक्षी मेलेला नाही किंवा वीक झालेला नाही. नाही तर काय होतं, भरपूर कोंबडी पालन करतात आणि 100 पक्षामध्ये 20 ते 30 पक्षी मरत असतात. किंवा जर 1000 पक्षी आणले तर त्याच्यामधले 200 ते 300 पक्षी मरत असतात. असा पक्षी क्वालिटीचा आहे आपल्या मध्ये गव्हाण ठेवली. दिसले तुम्हाला सर्व पक्षी एकसारखे आहे. सर्व पक्षी एकसारखे आहे आणि एक समान पक्षी आहेत. कुठं पक्षाचा पंख गेलेला नाही, कुठं कुरतडलेला नाही आणि पक्षी भांडणं वगैरे काहीच करत नाही. सर्व पक्षी एक समान आहेत. एक पक्षी छोटा, एक पक्षी मोठा असं तुम्हाला दिसणार नाही आपल्या शेडमध्ये. आणि पक्षाची फक्त क्वालिटी बघू शकता. हा जो पक्षी उंच उडालेला आहे ना, तो गावरान आहे बरं का, एक लक्षात घ्या. 100% गावरान आहे. कारण की माझ्या कोंबडीचे 10 पक्षी याच्यामध्ये मी सोडलेले आहेत. बघू शकता, जेवढे पक्षी वर गव्हाणीवर चढलेले आहेत ना, ते माझ्या कोंबडीचे पक्षी आहेत. आणि एवढे पक्षी सुंदर कसे आहेत. शेतकरी बंधूंनो, ज्या दिवशी माझ्या कोंबडी पालनाच्या शेडवर मी 100 पक्षी आणले होते ना, 1 दिवसापासून तर 16 दिवसापर्यंत आहे ना, त्यांनी स्टार्टरची बॅग खाल्ली. आता मी तुम्हाला गुणी नंतर दाखवतो. ही भेटते स्टार्टरची बॅग, ही असते 1600 रुपयाला. आणि ही असते फिनिशरची बॅग, ही असते 1550 रुपयाला. तर 1 दिवसापासून 16 दिवसापर्यंत ही स्टार्टरची बॅग एक खाल्ली. 16 दिवसापासून 25 दिवसापर्यंत ही दुसरी बॅग खाल्ली. म्हणजे 2 बॅगा खाल्ल्या त्यांनी 25 दिवसामध्ये. किती पक्ष्यांनी? 100 पक्ष्यांनी. म्हणजे 15 दुने 30, 3000 रुपये तो खर्च झाला. आणि ही जी फिनिशर दिसत आहे ना तुम्हाला, 25 दिवसापासून तर 31 दिवसापर्यंत तिसरी बॅग, 31 दिवसापासून 36 दिवसापर्यंत ही चौथी बॅग खाल्ली. आणि 36 दिवसापासून तर 40 दिवसापर्यंत ही माझी 5वी बॅग आहे. म्हणजे 15 5 75, 7500 रुपये होतात. पण 500 ते 600 रुपयाचं खाद्य याच्यामध्ये अजून आहे. म्हणजे शेतकरी बंधूंनो, 7000 रुपयामध्ये मी 100 पक्षी तयार केलेले आहे. आता तुम्ही हिशोब लावू शकता. 7000 रुपयामध्ये माझ्याकडं 100 किलो कोंबड्या रेडी आहे. म्हणजे 100 किलो चिकन किंवा मटन रेडी आहे. पण आपण व्यवसाय हा चिकन मटणासाठी करतच नाही. आपला व्यवसाय फक्त आणि फक्त गावरान कोंबडीपासून अंडे कसे उत्पन्न आपल्याला जास्तीत जास्त भेटतील आणि आपण अंडी विक्री कशी करू, हेच आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. की मी माझे 100 पक्षी आणले, 40 दिवसामध्ये 1 किलोच्या प्लस झालेले आहेत आणि त्यांना खर्च आलेला आहे फक्त आणि फक्त 7000 रुपये. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, कोंबडी पालन जर तुम्हाला करायचं असेल, 50,000 रुपये खिशामध्ये ठेवायचे तरच कोंबडी पालन करायचं. अन्यथा तुम्ही काय करशाल, पक्षी आणशाल, 1-2 बॅगा आणशाल आणि त्याच्यानंतर काय म्हणाल, नाही आता पैसे जास्त चालले, त्यांना कांदा कोबी, हॉटेल वेस्ट, मार्केट वेस्ट हे टाका, मका गहू तांदूळ बाजरी भरडा वगैरे टाका. तुम्ही कुठलंही कडधान्य वापरा, पण त्यासोबत कोंबड्यांना आहे ना पौष्टिक चारा, म्हणजे जसं गाईसाठी आपण आहे ना सरकी पेंड वगैरे घालतो दूध वाढण्यासाठी, तसंच कोंबड्यांचं वजन वाढीसाठी, अंडी देण्यासाठी, मांस उत्पादन वाढीसाठी आपल्याला कोंबड्यांना खाद्य हे घालावंच लागतं. ते पण आणि विकतचं. आणि शेतकरी बंधूंनो,
गावरान कोंबड्यांना अजिबात लसीकरण वगैरे काही नसतं. 7व्या दिवशी लासोटा असतो, 14व्या दिवशी गंभोरा असतो आणि त्याच्यानंतर आहे ना परत लासोटा असतो 25व्या दिवशी पाण्यातून. त्याच्यानंतर गावरान कोंबड्याचं व्हॅक्सिनेशन संपतं. आणि मी एवढ्या पक्ष्यांना काय केलं तर 300 रुपयाची ब्रोटनची बाटली आणली होती, अर्धा लिटरची, 300 रुपयाला भेटती. मी रोज पक्ष्यांना काय करायचो, एका भांड्यामध्ये 10 ml टाकायचा असतो ब्रोटन आहे ना, 10 ml एका भांड्यात टाकायचो. माझे 3 भांडे आहेत 100 पक्ष्यांना. आज जर 30 ml टाकलं तर उद्या 30 ml टाकणार, 60 ml झालं. त्याच्यानंतर मी 5 दिवस ही सुट्टी देणार ब्रोटनला. कोंबडी पालनामध्ये कुठलंही मेडिसन आणि कुठलंही खाद्य जास्त वापरायचं नाही. तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे मी. कोंबडी पालन हा खूप चतुराईने व्यवसाय केला जाणारा व्यवसाय आहे. तुमचं कोंबडी पालन नेमकं चुकतं कुठं? माझं 20x40चं शेड आहे. माझ्या मोठ्याल्या कोंबड्या 100 कोंबड्या आहेत आणि त्याच्या शेजारी 100 कावेरी कोंबड्या आहेत. आता तुम्ही जर गावरान कोंबडी पालनाची सुरुवात केली ना, तुम्ही काय करता, सुरुवातीला 2 एकराचं नियोजन आखता, केळीचा बाग, शेवग्याचा बाग, आणि नंतर काय करता, पक्ष्याची क्वांटिटी जास्त, 10,000, 5,000, 4,000. शेतकरी बंधूंनो, सुरुवातीला 100 कोंबड्या पाळा, 100 कोंबड्याचं पोट भरा. 100 कोंबड्या किती अंडे देतात, 100 कोंबड्या किती वजन घेतात, हे तुम्ही तुमच्या पहिलं लक्षात घ्या. कोण कुठल्या गावातून व्हिडिओ बघत आहे ना, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कमेंटमध्ये प्रत्येक जणांनी तुमचा प्रश्न मांडा आणि प्रत्येक जणांनी माझ्यासाठी अशी कमेंट करा की पांडुरंग दादा तुम्ही सातत्याने व्हिडिओ सुरू ठेवा आणि कोंबडी पालनाची माहिती देत चाला, तरच मी तुम्हाला इथून पुढे माहिती देणार आहे. अन्यथा जसं आपण 1 वर्ष यूट्यूब चॅनल बंद ठेवलं तसंच मी आता निर्णय घेतलेला आहे. पण मी काय करत असतो, मी परत व्हिडिओ बनवणं का सुरू केलं, मी परत तळमळीने तुम्हाला माहिती देणं का सुरू केलं, कारण की मला माहीत आहे माझे व्हिडिओ आहे ना खूप गरीब लोक बघतात. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, जळगाव, लातूर, धाराशिव इथून माझे व्हिडिओ बघतात. त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी काही व्हिडिओ बंद ठेवणार नाही, कारण की तुम्ही माझे व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या कोंबडी पालनामध्ये भरपूर प्रगती करत असतात, अगदी कमी खर्चामध्ये. तर चला शेतकरी बंधूंनो, आजची माहिती कशी वाटली ना, नक्की कमेंट करून कळवा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं का. तर चला, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत शेतकरी बंधूंनो, धन्यवाद.